दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, आदिती तटकरेंचं स्पष्टीकरण. पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठी फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जात पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवलं. या दोन्ही पक्षातील फूट, पक्षाचं नाव आणि चिन्ह या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. असं असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान भविष्यात जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको, मात्र याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी निर्णय घ्यावा असं सांगितल्यानं आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय. याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेत्या कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी आम्ही कार्यकर्ते आहोत यावर भाष्य करणं उचित नसल्याचं सांगितलं. हा त्यांचा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय. आम्ही काम करत असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते म्हणून काम करतोय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं, एकत्रितपणाने काम करणं पुढच्या काला हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय. त्याबाबत मी काही फार अधिक टिप्पणी त्यावर करू इच्छिते. तसेच नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, मात्र जिल्ह्यांच्या विकासात कुठल्याही प्रकारची बाधा येणार नसल्याचं देखील यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितलं. आज नाशिक असेल का रायगड असेल का, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे तिघही दोन्ही जिल्ह्यांवर लक्ष ठेवून आहेत. तिथला निधी चांगल्या पद्धतीनं वितरित व्हावा, चांगल्या पद्धतीनं तिथली विकासकामं कुठली खंडित होऊ नये त्या संदर्भातलं ते तिघांचाही प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीनं चालू आहे. जिल्ह्याच्या विकासामध्ये कुठेही बाधा येणार नाही ही दक्षता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी घेत आहेत. त्यामुळे आता मागील काही महिन्यांपासून नाशिक आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम असल्यानं नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या काळात पडणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक.